मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं वातावरण निर्मिती करतायत। जरांगे पाटलांच्या या सभेला तुफान गर्दी होताना पाहायला मिळते। ही सभा नाही तर एक चर्चा ठेवली असं जरांगे पाटलांनी खरं तर मत व्यक्त केले। मात्र पुन्हा एकदा जरांगे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण निर्मिती करतायत का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। खरं तर मनोज जरांगे पाटलांची आज एक बैठक आयोजित केली। खरं तर या बैठकीच्या बाबत वेगवेगळे संभ्रम तयार झाले की ही बैठक नेमकी कशासाठी ठेवली आहे। मराठा आरक्षणाचा जो काही पुढचा लढा आहे त्या संदर्भातली ही बैठक आहे का, नेमकी कशासाठी बैठक आहे? बैठकीचं ठिकाण सुरुवातीला अंतरवली सराटी हे खरं तर निश्चित करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर छत्रपती भवन जे की पैठण फाट्यावरती तयार झालं आहे, ज्याची बातमी आपल्या ट्रेंड मराठीवरती आपण कदाचित पाहिली सुद्धा असेल, तिथं खरं तर ही बैठक ठेवण्यात आली होती। नंतर ते सुद्धा जागा बदलण्यात आली आणि नंतर एका मंगल कार्यालयामध्ये जरांगे पाटलांची ही एक बैठक ठेवण्यात आली। मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीला आपण पाहू शकता की जोरदार खरं तर गर्दी पाहायला मिळते आहे। अनेक लोक या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील स्टेजवरती आणि बाकी मराठा सेवक जे आहेत तर ते समोर बसलेले, तुडुंब अशी गर्दी आपल्याला या मंगल कार्यालयामध्ये पाहायला मिळते आणि मराठ्यांची ही एक भव्य बैठक असंच म्हणावं लागेल। जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलंय की ही बैठक वगैरे काही नाही तर ही एक चर्चा आहे। मराठा बांधवांचे जे प्रश्न आहेत तर ते सोडण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एखादा मराठा सेवक असावा, अशा पद्धतीची भूमिका या बैठकीची असणार आहे। ही बैठक ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय? मराठा आरक्षणासंदर्भात तर चर्चा होईलच, मात्र प्रत्येक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये जे काही समाजाचे प्रश्न आहेत तर ते समाजाचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ते प्रश्न पोहोचावे यासाठी प्रत्येक गावाखेड्यामध्ये एक मराठा सेवक खरं तर निश्चित करून त्यांना इथं बोलवण्यात आलेले आहे। ही पहिल्या टप्प्यातली बैठक असल्याचं जरांगे पाटील सांगतायत। अशा 8 बैठकी, 7 ते 8 बैठकी अशा घेतल्या जाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अशा बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं मराठ्यांची मोर्चे बांधणी होणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। मराठा बांधवांची ही आजची पहिल्या टप्प्यातली बैठक आपण मंगल कार्यालय इथं घेतलेली जरांगे पाटलांनी पाहू शकता। ही एक बैठक किंवा चर्चा सत्र हे जरांगे पाटलांचं होतं, जे की गावाखेड्यामध्ये मराठा सेवक म्हणून नियुक्त करून गावातल्या ज्या अडचणी आहेत तर त्या समाजाच्या अडचणी आहेत तर त्या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी अशा पद्धतीची एक मोर्चे बांधणी जरांगे पाटलांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। मात्र मराठा आरक्षणासंदर्भात पुढची निर्णय काय भूमिका असणार आहे याच्यावर अजूनही स्पष्टता पाहायला मिळत नाही। नेमका पुढचा लढा किंवा मराठा आरक्षणासंदर्भात उरलेला जो लढा आहे तर तो लढा कसा लढणार आहे, यासाठी काय केलं जाणार आहे याच्यावर अजूनही जरांगे पाटलांनी स्पष्ट अशा पद्धतीने उत्तर दिलं नाही। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।